नमस्कार बंधूंनो, मी शिवानंद पाटील आपल्या अन्नदाता मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। तर बंधूंनो, पशुपालकांना आणि आपल्या शेळीपालकांना देखील सगळ्यात जास्त भेडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे गोचीड, पिसा, उवा। प्राण्यांमध्ये जे होतात, शेळ्यांमध्ये जे गोचीड होतात, उवा होतात, पिसवा होतात, त्याच्यामुळं त्या प्राण्यांची अर्थातच त्या शेळीची जी तब्येत आहे ती खालावत जाते। तिने खाल्लेलं अंगाला लागत नाही। त्या गोचीडमुळे किंवा त्या पिसवांमुळे त्या शेळीच्या शरीरातील रक्त, मग ते शेळी असू द्या नाहीतर मोठे प्राणी असू द्या, ते रक्त ते गोचीड शोषून घेतले जातात। गोचीडांच्या माध्यमातून रक्त शोषून घेतल्यामुळं त्या प्राण्यांची जी ताकद आहे, जी शक्ती आहे, ती दिवसेंदिवस कमी होत जाते। एवढंच नाही तर हिमोग्लोबिन शरीरातील कमी होतं आणि पर्यायाने जर आपण दुर्लक्ष केलं तर प्राणी या ठिकाणी दगावते सुद्धा। असे अनेक उदाहरणं आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। पशुपालकांच्यामध्ये आपण गोचीड आणि पिसवा, उवा यांना थोडंही दुर्लक्ष करणं हे पशुपालकांसाठी 100% नुकसानदायक ठरू शकतं। मग अशा वेळी काय केलं पाहिजे? तर बंधूंनो, काही विशेष करायची गरज नाही आहे। सर्वप्रथम आपल्याला आपल्या शेडमध्ये स्वच्छता करायची आहे। कायमस्वरूपी स्वच्छता कशी राहील ते पाहायचं आहे। प्राण्यांचे जे मलमूत्र आहे त्याची वेळच्या वेळी या ठिकाणी विल्हेवाट लावायची आहे। त्याच्यानंतर शेडमध्ये जास्तीत जास्त सूर्यप्रकाश, त्याच्यानंतर जास्तीत जास्त ऑक्सिजन कसं राहील याकडे देखील आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। फक्त उन्हाळ्याच्या दिवसातच या ठिकाणी दुपारचं ऊन फक्त शेडमध्ये येणार नाही एवढी काळजी घेतली तर अन्यथा बाकी 8 महिने मात्र आपल्याला कंपल्सरी सूर्यप्रकाश शेडमध्ये येईल याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर ऑक्सिजन लेवल जी आहे शेडमधली ती अगदी मेंटेन राहिलं पाहिजे। जे हवामान आहे म्हणजे येणारी हवा, जाणारी हवा या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी शेडमध्ये खेळती राहिली पाहिजे। हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि त्याच्यानंतर आता पिसवा झालेलेच आहेत, तर आता उपाय काय करायचं? तर उपाय जर करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या शेळ्यांना शेडमधून बाहेर काढायचं आहे। बाहेर कुठेही तुम्ही सावलीत या ठिकाणी सोय करा त्यांची। त्याच्यानंतर शेड स्वच्छ या ठिकाणी झाडून घ्या, शेड झाडून घ्या। त्याच्यानंतर साध्या पाण्याने धुवून घ्या। त्याच्यानंतर साध्या पाण्याने धुवून घेतल्यानंतर एक बकेटमध्ये रक्षक नावाचे एक पावडर मिळते बंधूंनो, जे की हर्बल पावडर आहे। 2010 पासून ते आतापर्यंत उत्तम रिझल्ट राहिलेला आहे। हर्बल पावडरमध्ये कोणत्याही प्रकारचे विष नाही आहे, त्याच्यामुळं ती पावडर लहान करडांना देखील सुरक्षित आहे आणि गाभण शेळीला देखील सुरक्षित आहे। तर काय करायचे, एक छोटीशी पाऊच मिळते या ठिकाणी रक्षक नावाच्या पावडरची, तर ती रक्षक पावडर आणायची आहे आणि 5 लिटर पाण्यामध्ये सरासरी या ठिकाणी 2 ते 3 पाऊच तुम्ही पावडर त्याच्यामध्ये टाकू शकता आणि ते मिश्रण तयार करून तुम्ही आपण जे पिकांना वगैरे औषधं फवारतो त्या यंत्रांच्या सहाय्याने, त्या पंपच्या सहाय्याने तुम्ही शेडमध्ये हे फवारून घ्यायचं आहे। रक्षकयुक्त पाणी शेडमध्ये आपल्याला फवारून घ्यायचं आहे। ते पाणी फवारून घेतल्यानंतर तशाच पद्धतीचं आणखीन एक बकेटमध्ये पाणी बनवून त्या पाण्याने, रक्षक पावडरयुक्त पाण्याने सर्व शेळ्यांना आणि करडांना अंघोळ घालायचे। पण लक्षात ठेवा, ही अंघोळ घालत असताना सकाळी किंवा संध्याकाळी अंघोळ घालू नका। दिवसाभर उन्हामध्ये अंघोळ घालायचे, जेणेकरून गोचीड, पिसवा तर जातीलच परंतु त्यांना सर्दी पडसे देखील होणार नाही, याची देखील काळजी घ्यायची आहे। तर बंधूंनो, आज आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे रक्षक पावडरची। खरोखर रक्षक पावडर एक किमया म्हणावी लागेल, एक प्राण्यांसाठी वरदानच म्हणावे लागेल, जे गोचीड आणि पिसवांपासून प्राण्यांचं रक्षण करतं। कारण गोचीड आणि पिसवा म्हणजे प्राण्यांचे भक्षक आहेत आणि त्यांच्यापासून प्राण्यांना रक्षण करणारे हे रक्षक आहे। तर ही जी रक्षक पावडर आहे 100% हर्बल आहे, वापरा आणि बिंदास्त राहा। स्वस्त आहे, मस्त आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही केमिकल विरहित रक्षक पावडरचा उपयोग करा आणि आपल्या प्राण्यांना सुरक्षित ठेवा, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच या ठिकाणी माहिती देऊन इथे थांबतो। भेटूया पुढील एका याच्यापेक्षा चांगल्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।